पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे पोलीस पथकाने चंदनाची तस्करी करणाऱ्या आणखी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। 2 मार्चला पुणे मुंबई हायवेवरील उर्से टोल नाक्याजवळ मालमत्ता विरोधी पुणे पोलीस पथकाने एका कंटेनरमधून 11 टन 490 किलोग्राम वजन असलेले जवळपास 8 कोटी 61 लाख रुपयाचे रक्तचंदनाचे ओढके तस्करी प्रकरणात जप्त केले होते। या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी राजाराम गंगाराम गायके आणि हरप्रीत सिंग धरमसिंग बदाना या 2 आरोपींना अटक केली होती। या 2 आरोपीकडे केलेल्या पुढील तपासात आणखी 3 चंदन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत। श्रीकांत शंकर भिलारे, इंद्रावंत बाबाजी माने आणि दीपक पोपट साळवे अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत। हे 5ही आरोपी दुबईला कंटेनरमधून चंदनाची तस्करी करणार होते असं पोलीस तपासात समोर आलं आहे। दिनांक 2 मार्च रोजी उर्से टोल नाका येथे आमच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी एक अवैध वाहतूक करणारा ज्याच्यात रक्तचंदनाच्या लाकडांचा साठा असलेला कंटेनर आम्ही सीज केला होता। त्याच्यामध्ये शिरगाव परतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये जवळपास 9 कोटीच्या चंदनाची लाकडे आम्ही जप्त करण्यात आली होती। त्यामध्ये त्यावेळेला सदर ठिकाणी आम्ही 2 आरोपी अटक केले होते, एक रामदास गायके आणि हरप्रीत बदाना। त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास हा पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आम्ही अधिक त्यामध्ये तपास करून सदर गुन्ह्याचे आणखी इतर सहभागी असणारे त्या गुन्ह्यामध्ये हे जे बॅकफुटला जे बॅकहँडला जे होते त्याच्यामध्ये आम्ही त्या आणखीन 3 इसमांना काल अटक केलेली आहे। त्यामध्ये एकाचं नाव आहे श्रीकांत भिलारे, एकाचं नाव आहे दीपक साळवे, एकाचं नाव आहे इंद्रावंत माने, असे 3 जण आम्ही त्यात अटक केलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। त्यांना आम्ही तळेगावमधून यांना अटक केलेली आहे। हे जे आहेत याच्यात आतापर्यंतच्या तपासात हे आम्हाला असं दिसतं की चंदन दक्षिण भारतातून आलेलं दिसतंय आणि हे पुढे ह्या जी कंटेनरची बुकिंग आहे ही दुबईसाठी या कंटेनरची बुकिंग केलेली तपासात निष्पन्न होते। त्यामुळे कदाचित दुबईला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्याबाबत आपला अधिक तपास चालू आहे।